पिंजरा पिंजरा रे. ज्यानं ज्यानं गुन्हा केला त्या प्रत्येकाला शिक्षा होणारच आहे. मग तो माझा भाऊ असो किंवा बायको. गोरख, पोलिसांना बोलाव. घरात आणि काही फरक पडणार नाही. तसंही वडिलांच्या जीवावरी संध्याकाळपर्यंत सुटून बाहेर ये. आपण या गोष्टीचा शांतपणे विचार करू. अरे गुन्हेगार तुझ्या समोर उभा आहे. गुन्हा का झाला हे स्पष्ट झालेलं आहे. मग कसली वाट पाहतोयस तू? पोलिसांना बोलाव. दादा दादा हे बघ, अक्कांनी आपल्या समोर सगळं कबूल केलंय. ते पोलिसांसमोर आणि कायद्यासमोर कबूल करेल याची खात्री नाहीये. अरे पण ती नागनाथच्या कटामध्ये अप्रत्यक्षपणे सहभागी होतीच ना. दादा मला माफ कर, मी उलट बोलतोय तुझ्याशी. पण नको तो कायदा आणि नको ते पोलीस. ठीक आहे, कायदा यांना काय शिक्षा देईल ते मला माहित नाही. पण माझा या शिलारवाड्याचा कायदा हेच सांगतो की सरस्वतीला शिक्षा ही झालीच पाहिजे. बाबा प्लीज मामाला सोडा. मामाची काही चूक नाही बाबा. शिक्षा द्यायची असेल तर नागनाथ काकाला बाबा सोडा. हे ना, हे इथं असं बसून ना बाहेर काय चाललंय याचा अंदाज जाऊन अवघड आहे गुलाब. आनंदे, तुला ह्यानं निरोप धाडलाय पंढऱ्या बरोबर की खोलीच्या बाहेर जायचं नाही म्हणून. बरं आता नाही ना थांबत इथं. तू बाहेर जाऊन काही वेगळे दिवे लावणार आहेस वय ते आपण बाहेर गेल्यावर ठरवू. न. मी बाहेर जाऊन बघू का काय चाललंय. हो बाय, तुम्ही इथं थांबा. इथं ह्यांना काय झालं तर कोण उत्तर देणार आहे समजा ना. तुम्ही नका कुठं जाऊ. बाबा प्लीज मामाला सोडा. मामाची काही चूक नाही बाबा. हे आनंदे, चालते हो माझ्या वाड्यातून. यापुढे एक क्षण देखील तुझी सावली या वाड्यावर, या वाड्यातल्या माणसांवर नकोय मला. एका बाईच्या भीतीच्या छायेत किती दिवस जगायचं आम्ही सगळ्यांनी. बाबा बाबा मी तुमच्या पाया पडते. मामाला बाहेर नका काढू बाबा. लांब हो, नाहीतर तुझी देखील अशीच अवस्था होईल. विसरून जाईन की तू माझी मुलगी आहेस म्हणून. आणि हो, यापुढे माझ्या नावाचं कुंकू लावायचं नाहीस. मी मेलो तर माझ्या चितेजवळ देखील फिरकायचं नाहीस. काय बोलताय तुम्ही? हे बघा, तुम्ही मला वाड्याबाहेर काढा, मला मारा, पण तुमचा जीव जायची भाषा करू नका. तुमचा जीव मला खूप महत्वाचा आहे. दुसऱ्यांचे जीव घेणाऱ्या बाईला मला नाही वाटत दुसऱ्या कोणाच्या जीवाची एवढी किंमत असेल म्हणून. वेळ आली तर माझा जीव देखील घ्यायला मागे पुढे पाहणार नाहीस तू. मला कळतंय का तुम्ही काय बोलताय? तुमचं अस्तित्व माझ्या जगण्याचा आधार आहे. मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत. इतकी वर्ष माझ्याशी बोलत नव्हतात तरी फक्त तुमच्याकडे बघून वर्ष काढलेत मी. हो, पण तू समोर आहेस या भीतीनं मी इतकी वर्ष एका बंद खोलीत काढलीच ना. त्या 20 वर्षांच्या वनवासाचं काय? तो वनवास तुम्ही स्वतःहून स्वीकारला होता. माझ्या चंद्रकलेला मारलं नसतंस तर माझ्याही वाट्याला तो वनवास आला नसता. पण आता तर तू चंद्रकलेच्या मुलीलाही मारायला निघालीस. तुम्ही माझ्यावर वाटेल ते आरोप करताय. आता फक्त त्यानेच आरोप केलेत. आम्ही कोणी तर तोंडच उघडलेलं नाही. याला 20 वर्षांनी जाग आली. 20 वर्षापूर्वीच यानं तुला घराबाहेर काढायला हवं होतं. अरे मच्छिंद्रा, हा एवढासा निर्णय घ्यायला 20 वर्ष लागली तुला. त्याच वेळी हिला घराबाहेर काढलं असतं ना तर या घरात होणारे आणखी काही अनर्थ सुद्धा टळले असते. बस, मी माझ्या नवऱ्याशी बोलते. आम्ही दोघं बोलत असताना दुसरं कुणीही मध्ये बोलायची काहीही गरज नाही. मी तुझी सासू बोलते. सासू कोणी घरातली मोलकरीण नाही.
मला काहीही बोलायचा अधिकार आहे, कळलं ना? मच्छिंद्र, हिला आत्ताच्या आत्ता घराबाहेर हाकलून दे. चांडाळीण मेली. मी खरंच सांगते, या सगळ्यात मी निर्दोष आहे, मी काही केलं नाहीये. मला एक संधी द्या, मी सगळं सिद्ध करून दाखवेन तुम्हाला. एकच संधी द्या मला. कशी देणार तुला संधी? रोज एक संधी घेत घेतच तू 20 वर्ष काढलीस या घरात. चल. बाबा अहो, काय करताय तुम्ही? सोडा त्यांना. एक मिनिट. आता जर कोणी मध्ये आलं तर त्याला देखील या घराच्या बाहेर काढेन मी. कारण आज या बाईची बाजू घ्यायला या देवघरातला देव जरी इथे आला ना तर त्याला देखील इथे उभं राहू देणार नाहीये मी. माग हो. आजपासून मी हिच्यासाठी मेलो आणि माझ्यासाठी ही. तिला या घरात जागा नाही आणि जो कोणी हिची बाजू घेईल त्याला या घरात जागा नसेल. अरे कोणी बाजू घेणार नाही तिची. इतके वर्ष जे आमच्या मनात खतखतत होतं ना तेच बोलतोयस तू. अरे आत्ताच्या आत्ता या चांडाळीला घराबाहेर हाकलून दे. कुणी बाजू घेतली नाही तर म्या बाजू घेईन. गोरख, समजाव तुझ्या पुतणीला. आनंदी, या सगळ्यामध्ये तू न बोललेलंच बरं. आणि तसंही दादा बोलत असताना या घरात कोणी मध्ये बोलायची रीत नाहीये. अहो, मी खरंच काही नाही केलं. माझं म्हणणं ऐका तुम्ही. पांढऱ्या, बाहेर जाऊन बघू ना काय झालंय ते. मी नाही जाणार, कारण गोरखदादांनी इथे थांबायला सांगितलंय मला. अरे मला ठाव आहे, पण असा अक्कांचा आवाज कधी बी ऐकला नव्हता एवढा लाचार. जा ना. पण नक्की काय झालंय? अहो, या घरात असंच काहीतरी होत असतं. इथे कोणाला काही पडलीये, इथे एका बाईला इतकं झालंय, पण इथे शालिनी वहिनी हात आलिवला बघा की. तुम्ही बघा, मी समजायला सांगू. नका नका, थांबा थांबा, डॉक्टरांना सांगते. थांबा थांबा थांबा. अहो सांगा की डॉक्टरांना. शालिनी वहिनी, अहो अहो या की इकडं. काका काका, बाबांना फक्त तूच शांत करू शकतोस. प्लीज मला वाचव. हे बघ, दादाला एकतर एवढा लवकर कधी राग येत नाही, आणि जर आला ना तर एवढ्या लवकर जात येईल. आत्ता त्याच्याशी बोलणं मूर्खपणाचं ठरेल. आणि दादाचा हा राग काय आत्ताचा नाहीये ग, गेल्या 20 वर्षाचा आहे. मला नाही वाटत की आता तो जिवंत असेपर्यंत अक्काला या वाड्यात परत प्रवेश मिळेल. काका, पण तुम्हाला मी ठावे अक्का बाबांच्या जगू नाही शकणार आहोत. अक्का कोणाही शिवाय जगू शकते ग.
कारण तिच्याबरोबर असतो ना तिचा तो अहमभाव. आणि हे असं काहीतरी घडणार आहे ना याची काळजी तिने आधी करायला पाहिजे. माझ्या मम्माने काही केलेलं नाहीये. या सगळ्यात नागनाथ काकाची चूक आहे. तुम्ही त्याला काहीच का करत नाही? गोरख तू हिच्याशी काय बोलतोस? अरे फुटकार हिला पण टाकता येतात. हा तिथे अख्खासारखं नागिण असेल ना तरी नागिणीचं पिल्लू आहे पिल्लू. फणा काढेल पटकन. हा तोंड सांभाळून बोल काका. कानाखाली आवाज काढे ना. मोठ्या माणसाच्या अंगावर ओरडलीस तर. ए नागनाथ, तू कधी मोठ्या माणसासारखा वागलास रे? तू पण हिची बाजू घेतोस आता. नाही मी तिची बाजू घेत नाहीये. पण याचा अर्थ असा नाही की मी तुझी बाजू घेतो. तू काय आणि ती अक्का काय सगळे एकाच मायाचे म्हण. काका काका प्लीज मग मला वाचव. मी तुझ्या पाया पडते. ठीक आहे, समजा मी तुझ्या ममाला वाचव, त्या बदल्यात तू मला काय देशील? ठीक आहे, तू म्हणशील ते मी करायला तयार आहे. आज संध्याकाळी डिवोर्स पेपरवर सही करून मोकळं व्हायचंस. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. तुम्ही मला वाड्याबाहेर काढू नका. मी आयुष्यभर वाड्यासाठी वाड्यातल्या माणसासाठी झटले हो. स्वतःच्या स्वार्थासाठी झटण्याला अप्पलपोटेपणा म्हणतात सरस्वती. तुमच्यावर अतोनात प्रेम केला माझा अप्पलपोटीपणा झाला. तू फक्त स्वतःवर प्रेम केलं सरस्वती. माझा परमेश्वर साक्षी आहे. गेले 20 वर्ष या वाड्यात राहून मी वनवास भोगला तो फक्त तुमच्यासाठी. ठीक आहे, मग आता स्वतःच्या चुकांसाठी वनवास भोग. मी हात जोडते. मी पाया पडते तुमच्या. हवं तर मी आनंदीची अशी माफी मागायला तयार आहे सगळ्यांच्या समोर. पण मला सोडून जाऊ नका. मी नाही जगू शकत तुमच्याशिवाय. तर मला तुझ्याशी एक शब्दही बोलायची इच्छा नाहीये. एखादी बाई इतक्या सहजपणे एखाद्याचा जीव घेऊ शकते? तू खरंच बाई आहेस का ग? का पिशाच्च आहेस एखादं? माझ्या नवऱ्याने माझ्यावर प्रेम करा एवढी एकच इच्छा बाळगणारी एक सामान्य बाई आहे हो. खूनी आहेस तू एक. जगाने वाटेल ते म्हटलं मला तरी चालेल. पण तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा हो. मी काही नाही केलेलं. सरस्वती, तुझं नशीब समज मी अजून तुझ्यावर हात उचललेला नाहीये. मारा माझ्यावरती हात उचलून जर का तुम्ही शांत होणार नसेल तर मारा मला. म्हटलं तर चावडीवर देऊन मारा. पण मला तुमच्यापासून दूर ठेवू नका. मी तुमच्याशिवाय नाही जगू शकत. तीच तुझी शिक्षा आहे. मी तुमच्या पाया पडते. काका मी तुझ्या समोर हात जोडते. प्लीज मम्माला वाचव. जर ती बाबांपासून दूर राहिली ना तर मरून जाईल रे ती. काका प्लीज मम्माला हात घे. वीरला डिवोर्स देशील? काका तुम्ही आनंदी गप्प बस, निदान आत्ता तरी. नाही, मी वीरला डिवोर्स नाही देणार. ठीक आहे, मग अक्काचा काय करतोस तू? ती बाहेर गेले तर जाऊ देत ना तिला निमंत्रण देऊन पुन्हा कशाला घरात आणतोस? राहू दे, बाहेरच राहू दे तिला. हो गोरख ऐक माझं. अरे परत तिला या घरात आणू नकोस रे. ती परत आली तर जास्त भयंकर होऊन परत येईल. अरे तिचा झालेला अपमान ती सहजासहजी नाही विसरणार. तिला परत या घरात आणायची चूक करू नकोस रे बाबा. आई तू जरा आत जातेस का? का मी आत गेल्यानं इथले प्रश्न सुटणार आहेत का? हा, आई तुला एकदा सांगितलं ना आज जा म्हणून. आनंदी आईला घेऊन आज जा. चांगली धडधाकट आहे मी. जाईन आतमध्ये. मला कोणी घेऊन जायला नको.
पण लक्षात ठेव, त्या महामायला घरात परत आणून तू मोठी घोड चूक करतोयस. अरे शेपटीवर पाय दिलेल्या नागिणीला दूध पाजायची चूक करतोयस तू. फार महागात पडेल हं तुला, फार महागात पडेल. जाते मी, बाजूला हो. काका नारायणी, तसंही आता तुझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय शिल्लक नाही. ठीक आहे, तू म्हणशील ते मी करायला तयार आहे. ठीक आहे. नाही नाही, पण असं फक्त तोंडी नाही सांग. तुझ्या आईसारखं तुझ्या मम्मा सारख्या सगळ्या गोष्टी ती नाही का कागदोपत्री करून लोकांना गंडा घालते, त्या पद्धतीने आज संध्याकाळी डिवोर्स पेपरवर सही करून मोकळं व्हायचं. मेलो मेलो मेलो, आपण सगळ्याजण मेलो म्हणून समज करू. ती बाई कोणा जिवंत नाही सोडणार. ती 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 टूक धरून मला चावेल नाही. ती मला चावेल ती. अरे मग जाऊ दे की. तसे बरेचसे साप एकमेकांना खाऊनच जगतात. नाही नाही, गोरा गोरा असं काही बोलू नको रे बाबा. ती मला जिवंत नाही सोडणार. ती या घरात आली ना, मला शांतपणे झोप नाही लागणार. मला मारून टाकेल ते. मला वाचवा कुणीतरी. तुला आता परमेश्वर सुद्धा नाही वाचवणार आहे. आता या घरात कोणाला माफी आणि कोणाला शिक्षा हे मी ठरवणार आहे. बाबा, तुम्ही मम्माला शिक्षा दिली, मग याला असंच का सोडताय? हा सुद्धा तेवढाच गुन्हेगार आहे ना. सध्या तरी त्याला शालिनीसाठी सोडावाच लागणार आहे. कारण हा किती नालायक असला तरी शालिनी शुद्धीवर आल्यावर ह्याचीच विचारपूस करणार ना. नाही नाही, मला नका जिवंत सोडू. अख्खा घरात याच्यात मला मारून नका मला. मारू नका. तुझं काय करायचं ते पोलीस करतील. शालिनी एकदा चालायला बोलायला लागली की सगळ्यात आधी मी तुला पोलीस चौकीत नेऊन हजर करणार आहे. तुला एवढ्या सहजासहजी माफी मिळेल असं वाटलं कसं तुला? दादा मी माफी मागतो, तुझी पाया पडतो. पण माझ्या शालिनीपासून मला वेगळं नका करू. मला शालिनीच्या पायाजवळ बसून राहायचं दादा. अधिकार कधीच गमावून बसलायस तू. गोरख, ताबडतोब घेऊन जा इथून. कुठल्या तरी खोलीत डांबून ठेव ह्याला. त्याचं खाणं राहणं सगळं आतच होईल. नाही, असं नको करू दादा. मी शालिनीच्या. दादा ऐक ना माझं. मी बसून गोरख हे बघ मी तुझा मोठा भाऊ आहे. माझं ऐकून घे ना. मी काय करणार नाही. अरे शालिनीला सुट्टी येईपर्यंत ऐक ना. माणसाने गुन्हा केला ना की नंतर त्याला पश्चाताप होतो, पण मग त्या माणसाने गुन्हा करायच्या आधीच त्याचा विचार करायचा. गोरख ऐक ना, मला शालिनीला भेटू देत ना. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. गोरख ऐक ना माझं. गोरख मी तुझ्या पाया पडतो रे. मी तुझ्या पाया पडतो. माझ्या शालिनीपासून लांब देऊ नका मला. मी पाया पडतो तुझ्या. गोरख ए नागनाथ, कोणाच्याही पाया पडून तुला माफ करायची वेळ कधीच निघून गेली आहे. खरं तर खूप कमी शिक्षा झाली आहे रे तुला. जर शालिनी वहिनीला काही झालं नाही तर तुझं काय करीन ना मी. हे बघ मला कुठलीही शिक्षा दे. पण मला एकदा शालिनीला डोळे भरून बघू देत ना माझ्या शालिनीला. चल ना गोरख, चल ना. खरं तर तुझी हीच शिक्षा आहे. अरे तुला आजच नाही, याच्या पुढे कधीच मी शालिनी वहिनीला भेटू देणार नाही. भोग आपल्या कर्माची फळं. अरे शालिनी वहिनी बरी होईपर्यंत तू इथे असशील, आणि ती बरी झाली ना की थेट पोलीस कोठडी. अरे का असे निर्दयीपणे वागताय तुम्ही? जास्त शहाणपणा करू नकोस. ही शिक्षा फक्त शालिनी वहिनीला त्रास दिल्याबद्दलची आहे. तू आनंदीला मारण्याचा जो कट केला होतास ना, त्याबद्दल तर अजून बोललोही नाहीये. त्याच्यासाठी तर तुला जीवेच मारला पाहिजे. मारून टाक ना मला. मग कशाची वाट बघतोस? माझ्या डोक्यात घाला. माझ्या शालिनीपासून लांब नको दे रे. माझ्या शालिनीपासून लांब नको दे.
कसं आहे ना नागना, माणसाने गुन्हा केला ना की नंतर त्याला पश्चाताप होतो, पण मग त्या माणसाने गुन्हा करायच्या आधीच त्याचा विचार करायचा. कळलं? एक गोरख ऐक ना, एक मला शालिनीला भेटू देत ना. गोरख, मला शालिनीला भेटायचं.